student, now we learn the data model. Okay, now there are multiple models of data. We learn one by one. Okay, now first learn what is data model, why we can use a data model. Now the process of analysis of data object and their relation to other data object is known as data modeling. Data modeling कशाला म्हणायचं? The process of analysis of analyzing the data object and their relationship of other data object. म्हणजे काय? डेटा ऑब्जेक्ट आहे ते काय करायचे तर आपल्याला ॲनालाइज करायचे. ती ॲनालायझिंगची प्रोसेस आणि अजून काय त्या डेटा ऑब्जेक्टचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप, त्यालाच आपण काय म्हणतो? डेटा मॉडेलिंग. डेटा ऑब्जेक्टची ॲनालायझिंगची प्रोसेस आणि ती प्रोसेस करता करता त्यांच्यामधलं असलेलं रिलेशनशिप म्हणजेच काय? डेटा मॉडेलिंग. ओके, इट इज अ कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन डेटा इन द डेटाबेस. म्हणजे ते काय असतं? कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन असतं डेटाबेसमध्ये त्याचं. ओके, द डेटा मॉडेल डिफाईन्स हाऊ द डेटा इज कनेक्टेड टू इच अदर. डेटा मॉडेल काय डिफाईन करतं तुमचं? की डेटा एकमेकांशी कसा कनेक्टेड आहे अँड हाऊ दे आर प्रोसेस, आणि ते त्यांचं प्रोसेस किंवा त्यांचं वर्किंग कसं करतात ते, आणि ते सिस्टीमच्या इनसाइड द सिस्टीमच्या आतमध्ये कसे स्टोअर होतात हे कशाच्या मदतीने समजतं आपल्याला? डेटा मॉडेलच्या मदतीने. ओके, नाव टाईप्स ऑफ डेटा मॉडेल. हिअर डेटा मॉडेल, देअर आर 6 टाइप्स ऑफ डेटा मॉडेल. फर्स्ट वन इज रिलेशनल मॉडेल, सेकंड वन इज नेटवर्क डेटा मॉडेल, third one is object oriented data model, fourth one is hierarchical data model, fifth one is entity relationship data model, and sixth one is physical data model. Now we learn one by one data model. Okay, first one is a relationship model. Okay, now आता रिलेशनशिप मॉडेलमध्ये त्यांनी एक डायग्राम दिलेली आहे, ही पहा. आता रिलेशनशिप मॉडेलमध्ये पहिलं रिलेशन म्हणजे काय हे पहा. रिलेशन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ अ रो अँड कॉलम. रिलेशन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम. म्हणजेच काय? रिलेशनशिप म्हणजेच टेबल. म्हणजे काय? टेबल इज कन्सिस्ट ऑफ रो अँड कॉलम. ओके, रिलेशन समजलं? रिलेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम. आणि मग अजून म्हणजेच काय? आता यामध्ये बघा, इथे रिलेशनशिप मॉडेलमध्ये काय दिलं आहे बघा. टेबल्स आर यूज टू रिप्रेझेंट द डेटा अँड देअर रिलेशनशिप. टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम. ते सांगितले त्यांनी. टेबल कशासाठी यूज केले तर आपण डेटा आणि त्यांच्यातलं रिलेशनशिप शो करण्यासाठी आपण टेबलचा यूज केला आहे. आणि टेबल काय तुमचं? रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन आहे. ओके, कलेक्शन. रेकॉर्ड्स आर नोन ॲज अ टपल्स. ओके, आता तो रिलेशनशिप मॉडेलमध्ये काय येतं तुमचं? रिलेशनल मॉडेलमध्ये 2 कंटेंट येतात तुमचं. काय? पहिलं येतं टपल्स आणि दुसरं येतं तुमचं ॲट्रिब्यूट की. ओके, आता टपल्स म्हणजे काय मी ते सांगते तुम्हाला, आणि ॲट्रिब्यूट म्हणजे काय. ओके, आता बघा नेक्स्ट लाईन बघा. इन अ रिलेशनल मॉडेल एव्हरी रेकॉर्ड मस्ट हॅव आयडेंटिफिकेशन ऑर अ की बेस ऑन द डेटा. म्हणजे काय? ही जी प्रत्येक एंट्री किंवा पहिलं जे प्रत्येक रेकॉर्ड आहे त्याला काहीतरी त्याचं स्वतःचं काय आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजेच काय? त्याला स्वतःची काय काहीतरी की आहे, आणि ती की कशावरती बेस आहे? त्याच्या डेटावरती बेस आहे. ओके, आता इथे त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय दिले? स्टुडंट आय डी इज द की थ्रू विच वी आयडेंटिफाय द रेकॉर्ड युनिकली इन द रेकॉर्ड. आता म्हणजे काय? स्टुडंट आय डी, सॉरी इथं स्टुडंट की झालं आहे, तिथं स्टुडंट आय डी करा, चुकून झालं आहे ते, स्टुडंट आय डी करा. आता हे जे स्टुडंट आय डी ते काय झालं? त्याची एक की आहे, त्याचं काहीतरी आयडेंटिफिकेशन. म्हणजे काय? तुम्ही 1 टाकलं तर तुम्हाला नेम कोणाचं येणार? मुळे सोनलचं. ओके, आणि तिथे काय येणार आहे? तुमचं डेट ऑफ बर्थ. ओके, म्हणजे 1 टाकलं की तुम्हाला काय होणार? त्याचं नेम सजेस्ट होणार आणि काय त्याची डेट ऑफ बर्थ सजेस्ट होणार. आता टपल म्हणजे काय आणि ॲट्रिब्यूट म्हणजे काय? टपल म्हणजे काय? तुमची इच एंट्री, तुमची जी एंट्री आहे तिला काय म्हणतो आपण? टपल. ओके, नाव आणि तुमचे जे थोडक्यात जी एंट्री आहे ती म्हणजे तुमची टपल. म्हणजेच काय? ह्या ज्या रोज आहेत त्या काय झाल्या? तुमच्या टपल्स. ह्या ज्या रोज आहेत त्या काय झाल्या? तुमच्या टपल्स. आता 1 ही फर्स्ट एंट्री, 2 सेकंड एंट्री, 3 थर्ड एंट्री. म्हणजे ह्या एंट्रीज म्हणजेच काय? हे जे रोज आहेत ते झाले तुमचे टपल्स. ओके, अँड स्टुडंट आय डी, नेम अँड डेट ऑफ बर्थ हे काय झाले? तुमचे ॲट्रिब्यूट्स. म्हणजे काय? तुमचे कॉलम्स. तुमचे जे कॉलम्स आहेत त्यांना काय म्हणता तुम्ही? ॲट्रिब्यूट.
आणि तुमच्या ज्या रोज आहेत त्यांना तुम्ही काय म्हणता, तुमचे टपल्स. ओके, समजलं टपल्स म्हणजे काय आणि तुमचे ॲट्रिब्यूट म्हणजे काय. मग रिलेशनल मॉडेलमध्ये एवढंच कन्सेप्ट येतात की बाबा की तुमचं काय असतं, रिलेशन म्हणजे काय तुमचं थोडक्यात टेबल म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके, रोज आर नथिंग बट युअर टपल्स अँड कॉलम्स आर नथिंग बट युअर ॲट्रिब्यूट्स. ओके, आणि अजून काय आपण काय करत असतो, त्यांचं रिलेशनशिप फाइंड आउट करत असतो कशाच्या मदतीने, युझिंग अ टेबल. मग काय रेकॉर्डला काय म्हणतो आपण, टपल्स अँड देअर फील्ड म्हणजे काय, त्याच्या ज्या फील्ड्स आहेत त्यांना काय म्हणत असतो, ॲट्रिब्यूट की. ओके, हिअर आता काय झालं, स्टुडंट आय डी, त्याचं नेम आणि डेट ऑफ बर्थ हे काय झाले तुमचे ॲट्रिब्यूट्स. आणि 1, 2, 3 किंवा मुळे सोनल, मुळे श्वेता, मोरे काजल हे काय झाले तुमचे, सॉरी हां, हे काय झाले तुमचे टपल्स आणि वरचे काय झाले तुमचे ॲट्रिब्यूट्स. रिलेशनल मॉडेलमध्ये तुमचं नेक्स्ट पॉईंट येतो ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल. ओके, आता रिलेशनल मॉडेलचे 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं काय, सपोर्ट SQL अँड सेकंड वन येतं तुमचं फ्लेक्झिबल. आता सपोर्ट SQLमध्ये काय दिलं बघा, फॉर ॲक्सेसिंग अ डेटा इन अ रिलेशनल मॉडेल वी हॅव अ लँग्वेज. आता रिलेशनल मॉडेलमध्ये जर का आपल्याला डेटा ॲक्सेस करायचा असेल तर काय आपल्याला लँग्वेजची गरज लागते. मग त्याच लँग्वेजला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. त्या लँग्वेजला काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके, आता ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल 2च ॲडव्हान्टेजेस आहे. पहिलं येतं तुमचं सपोर्ट SQL आणि दुसरं येतं तुमचं फ्लेक्झिबल. सपोर्ट SQLमध्ये काय येतं, आपल्याला जर का रिलेशनल मॉडेलमध्ये डेटा ॲक्सेस करायचा असेल तर लँग्वेजची गरज लागते. मग त्याच लँग्वेजला आपण काय म्हणतो, SQL म्हणजे काय, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. लँग्वेज इज यूज टू ॲक्सेस. मग ती लँग्वेज कशासाठी यूज करते, डेटा ॲक्सेस करण्यासाठी, इन्सर्ट करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी. कुठे, फ्रॉम द टेबलमध्ये इन्सर्ट करायचा असेल, ॲक्सेस करायचा असेल, डिलीट करायचा असेल तर आपण कशाचा यूज करतो, SQLचा यूज करतो. ओके, इन अ रिलेशनल मॉडेल. नाव सेकंड पॉईंट इज अ फ्लेक्झिबल. ओके, फ्लेक्झिबल म्हणजे काय, वी कॅन इझिली मॅनिपुलेट द इन्फॉर्मेशन विच लिंक विथ द व्हेरियस टेबल. म्हणजे काय, जर का एखादी इन्फॉर्मेशन आहे ती जर का 2 टेबल्सला काय असू शकते, लिंक असू शकते. ओके, म्हणजे ते काहीतरी कनेक्टेड असेल तर काय करू शकतो आपण, इझिली मॅनिपुलेट करू शकतो. ती जी टेबलमधली इन्फॉर्मेशन आहे ती इझिली मॅनिपुलेट करू शकतो कशाच्या मदतीने, रिलेशनल डेटा मॉडेल. वी कॅन एक्स्ट्रॅक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट डेटा टेबल्स सायमल्टेनियसली बाय युझिंग दिस मॉडेल. म्हणजे काय करू शकतो, एकाच वेळेला आपण डिफरंट टेबलमधून आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन एकाच वेळी 2 डिफरंट टेबलमधून इन्फॉर्मेशन एकाच वेळी सायमल्टेनियसली काय करू शकतो, एक्स्ट्रॅक्ट करू शकतो कशाच्या मदतीने, रिलेशनल मॉडेलच्या मदतीने. ओके, ॲडव्हान्टेजेस मेन आहेत, एक्झामला पॉईंट आला तर हे 2 मेन पॉईंट आहेत, लिहिणं नेसेसरी आहे तरच मार्क्स भेटू शकतात. हे झालं तुमचं रिलेशनल डेटा मॉडेल. ओके, नाव सेकंड वन इज अवर हिरार्चिकल डेटा मॉडेल. इन अ हिरार्चिकल डेटा मॉडेल, व्हॉट इज सेकंड वन इज अ हिरार्चिकल. आता हिरार्चिकल डेटा मॉडेलमध्ये काय बघा, आता डेटा मॉडेल इन विच द डेटा इज ऑर्गनाइज इन टू ट्री स्ट्रक्चर इज नोन ॲज हिरार्चिकल मॉडेल. सिम्पल आहे, जो आपला डेटा आहे तो कशाच्या स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाइज केला आहे, एका ट्री फॉर्मॅटमध्ये. जर का आपला डेटा ट्रीच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हिरार्चिकल मॉडेल. ओके, रिलेशनल मॉडेलमध्ये काय असतो, तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो. रिलेशनल मॉडेलमध्ये तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो. हिरार्चिकल मॉडेलमध्ये तुमचा जो डेटा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो, ट्रीच्या फॉर्मॅटमध्ये असतो. मग ट्री कशाने कन्सिस्ट आहे तुमची, पॅरेंट आणि चाइल्ड. आणि टेबल कशाने कन्सिस्ट आहे तुमचा, रो अँड कॉलम. ओके, इट कंटेन्स द पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप वेअर रूट ऑफ द ट्री इज पॅरेंट अँड चाइल्ड इज द ब्रँच. म्हणजे काय सांगितलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये, इट कंटेन अ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. मग हिरार्चिकल डेटा मॉडेलमध्ये आपलं कोणतं रिलेशनशिप येतं, पॅरेंट चाइल्डचं रिलेशनशिप येतं. मग काय, पॅरेंट म्हणजे काय आपलं रूट आणि चाइल्ड म्हणजे काय झाली त्याची ब्रांच. ओके, फिगरमध्ये दाखवले बघा, ए हा काय दिला तुमचा पॅरेंट दिला आणि एचे 2 चाइल्ड दिलेत, कोण, बी अँड सी. परत बी तुम्हाला पॅरेंट दाखवला आहे आणि बीला काय केले 3 चाइल्ड दाखवले. पण याच्यामध्ये एक रूल आहे बघा, द डेटा स्टोर इन द फॉर्म ऑफ रेकॉर्ड
दिस रेकॉर्ड आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे काय दिले, हा जो डेटा आहे, जो रेकॉर्डिंगमधला जो डेटा आहे तो काय एकमेकांशी कनेक्टेड आहे. प्रत्येकाला काय कोणी ना कोणी कसं आहे जॉईंट फॉर्ममध्ये कनेक्टेड. आता इन अ हिरार्चिकल मॉडेल देअर इज अ रूल. आता रूल आहे हिरार्चिकल मॉडेलमध्ये, एक रूल दॅट रूल. आता तो रूल काय, वन पॅरेंट नोड कॅन हॅव मेनी चाइल्ड नोड. बघा हा, वन पॅरेंट नोड कॅन हॅव मेनी चाइल्ड नोड बट वन चाइल्ड कॅन हॅव ओनली वन पॅरेंट नोड. ओके, म्हणजे काय सांगितलं त्यांनी की एका पॅरेंटला मल्टिपल चाइल्ड नोड असू शकतात. म्हणजे काय, वन टू मेनी रिलेशनशिप. समजलं, एका पॅरेंटला मल्टिपल चाइल्ड असू शकतात, पण चाइल्डला काय असू शकतो, एका चाइल्डला काय असू शकतो, बट चाइल्ड कॅन हॅव ओनली वन पॅरेंट नोड. म्हणजे काय, एका चाइल्डला मल्टिपल चाइल्ड, सॉरी एका पॅरेंटला मल्टिपल चाइल्ड, पण काय चाइल्डला काय असू शकतो, एका चाइल्डला एकच पॅरेंट असू शकतो. ओके, एका चाइल्डला एकच पॅरेंट असू शकतो, मल्टिपल पॅरेंट्स येणार नाही. वन पॅरेंट नोड कॅन हॅव मल्टिपल चाइल्ड नोड बट वन चाइल्ड कॅनॉट हॅव मल्टिपल पॅरेंट नोड. ओके, हे झालं तुमचं हिरार्चिकल डेटा मॉडेल. त्याच्यामध्ये पण त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता ॲडव्हान्टेजेस काय दिले, सिम्पल टू अंडरस्टँड. आता ट्री स्ट्रक्चर आहे म्हटल्यावरती काय होतं, आपल्याला अंडरस्टँडिंगला पण कसं जातं, इझी जातं. का, कारण की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हिरार्चिकल. सेकंड वन काय, इफिशियंट. द परफॉर्मन्स ऑफ दिस मॉडेल इज व्हेरी इफिशियंट. का बरं, तर हिरार्चिकल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे काय, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा विच हॅज व्हेरियस रिलेटेड रेकॉर्ड. म्हणजे काय, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे पण त्याला काय रिलेटेड डेटा एकमेकांशी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग होतं, इफिशियंट. ओके, दिस इज अवर हिरार्चिकल मॉडेल. If anybody has any query, they tell me on Zoom meeting. Okay, thank you.